मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, लाडक्या बहिणीबद्दलची एक मोठी माहिती समोर येत आहे। ती माहिती अशी की आता 8 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार आहेत। त्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या चर्चेवर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार दरमहा 500 रुपये मिळणार आहेत। योजनेच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे। त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे। त्या म्हणाल्या, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे। तसेच इतर शासकीय योजनांच्या 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे। त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 8 लाख महिलांना उर्वरित फरकांचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे। एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही। याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे। तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाचे त्यांचे मनोबल खचले आहे। विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दलची सर्वात मोठी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।